आता हे निर्णय घ्यायला मला थोडंसं उशीर झालंय, पण आज तर करून घ्यायचं म्हणून लगेच त्याच्या तयारीला लागले. कारण मला कालच स्वीटीचं अभ्यंग स्नान करायचं होतं, पण कामाचं एवढं गडबड गोंधळ होता नाही, ते करायला नको वाटलं. पण दुसऱ्या दिवशी वाटलं की आपण पण करायचं होतं, म्हणून सकाळी मी लगेच त्याच्या तयारीला लागले. त्याच्याकरता असं फुलं, ताट, समया सगळं डेकोरेशन करून घेतले. पण माझ्या स्वीटीला इथं पाट्यावरच बसायचं नव्हतं आणि मी तिला असं तसं खाऊ वगैरे देऊन जबरदस्तीच बसले. त्याच्यानंतर छान तिचं औक्षण करून मी लगेच इकडे नैवेद्य करायला आले. कारण घरातल्या देवाला आणि गावदेवाला सगळीकडेच पुरणाचंच नैवेद्य दाखवायचं होतं. आणि इकडे विशालला पण भूक लागल ती, मग त्याच्याकरता पण एक पोळी बनवले. पण मला जेवायचं नव्हतं म्हणून असं काही खाल्ले आणि माझ्या लालूला पण छान असं रेडी केले. कारण मला आज तिचे पण 4 मंथचे फोटोज काढून घ्यायचे होते. पण आता मला हे सगळं इथलं पसारा काढून हे मॅट पण क्लीन करून घ्यायचं आहे. कारण माझ्या लालूचे पण मला इथंच फोटो काढायचा आहे. म्हणजे चिमुकलीची फोटोज काढायचं म्हणजे असं काहीतरी खेळ खेळावंच लागते. आणि लगेच इकडे लक्ष्मीच्या पूजाची तयारी केलो. त्याच्यानंतर मी असं काहीसं रेडी झालते, पण स्वीटीला माझ्या नवीन ड्रेस घालायचंच नव्हतं. असं आता दिवाळी दिवशीच आमच्या माऊलीचा पण वाढदिवस आहे म्हणून असं एक्सेस्ट दिवे बनवून छान त्यांचं औक्षण केलं. त्याच्यानंतर सगळे मिळून मस्त असं पूजा करून घेतलं. पण ह्याच्या विना मला दिवाळी अधुरी वाटते. आणि तुम्हाला कोणचं मोमेंट जास्ती आवडते दिवाळीमधलं मला कमेंट करून सांगा. चलो बाय.